10व्या महिन्यात मी केवायसी केली होती 31 तारखेला, तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. मी कलेक्टर ऑफिस मध्ये आलेली आहे, तर तिथं म्हणतात की तुमची केवायसी चुकलेली आहे, पण आमची केवायसी सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता. तरी पण आमचे पैसे आले नाही. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेलो आहोत कलेक्टर ऑफिस बशी, तरी पण थांबा करत आहे. बाई 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 दिदे, लईच वाईट झालं की ग. लाडक्या बहिणीचे पैसेच बंद केले देवाभाऊ आणि शिंदे भाऊने. देवाभाऊ तर दावोसलाच पळून गेले, सॉरी इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी गेले, तर आपले मामा तर इथं हॉटेलमध्ये नगरसेवक गोळा करतायत सत्तेमध्ये बसण्यासाठी. बहुतेक आता लाडक्या बहिणींकडून मिळणारं मत त्याची व्हॅल्यू संपली असेल, म्हणून बहुतेक लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या दिशेने सरकारनं पावलं टाकली असतील. पण लाडक्या बहिणींनो, कलेक्टर ऑफिसवरती गोळा होण्यापेक्षा तुम्ही सगळ्या मिळून मंत्रालयावरती मोर्चा काढा, तेव्हाच तुमची योजना सुरळीत चालू होईल. बाकी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही नाही नाही. पण मी सध्या दावोस मध्ये असल्यामुळे, राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्यामुळे थोडीशी आम्ही त्याला स्थगिती दिली आहे. आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागलो, इलेक्शन झालं की लाडक्या बहिणीचे पैसेच बंद झाले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच उरली आहे फक्त, पण ते काही एवढं महत्वाचं ठेवलंच नाही या सरकारने. कायदे बदलले, त्यांना काही निधी येत नाही, ते उगाच असेच हे आहे. पण लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही लाडकी बहीण योजना कशासाठी होती आणि तुम्ही नेमकं कशाचं आणि काय काय नुकसान केलंय ते. लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त आणि फक्त मतदान घेण्यासाठी दिलेला लिगली पैसा, ज्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. आणि या सरकारने बरोबर ती खेळी केली. पुढचे 4 वर्ष ही लाडकी बहीण योजना अशीच केवायसी करण्यामध्ये, तुम्हाला हेलपाट मारण्यामध्येच संपून जाणार आणि शेवटी ती बंद पडणार. पण माझ्या दिदींनो, मला तर लय वाईट वाटतंय बाबा. तुम्ही सगळ्या मिळून मंत्रालयावर जायची तयारी करा, आपण सगळे मिळून मोर्चाच घेऊन जाऊ आणि लाडक्या देवाभाऊ आणि लाडक्या शिंदे मामांकडून आपण ही योजना परत घेऊन येऊ. मी तुमच्या सोबत आहे कायम. धन्यवाद. चला.